घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदर वस्त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत। या पार्श्वभूमीवर घोडबंदर गायमुख रस्त्यासह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतलाय। उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली। वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। JNPT आणि अहमदाबाद हायवे पालघरकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट किंवा होल्डिंग प्लांट्स निश्चित करण्यावर भर देण्यात आला। शहरातील मुख्य मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेचं नियोजन निश्चित करण्याचा निर्णयही घेण्यात आला। घोडबंदर रोड, माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास, चिंचोटी, शिळफाटा आणि कल्याण बायपास यांसारख्या सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्याची आणि ते सुस्थितीत ठेवण्याची सूचनाही देण्यात आली। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर, वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला। ठाणे शहरातील 192 सार्वजनिक उत्सव मंडळांनी नवरात्रोत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेत। हा उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तर 192 पैकी जेमतेम 24 मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे, तर 168 मंडळं मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र दिसून येते। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे। काही मंडळं संपूर्ण रस्ताच अडवीत असल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद होत होते, तर काही ठिकाणी मंडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता। या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्या होत्या। त्यावर सुनावणी देताना न्यायालयानं अशा मंडप उभारणीची परवानगी देताना काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या। त्या आधारे महापालिकेनं मंडप उभारण्याची नियमावली तयार केली असून त्यानुसार पालिका प्रशासन मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देत आहे। महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी विविध विभागांकडे खेटे घालावे लागतात। यामुळे मंडळांकडून नाराजीचा सूर उमटत होता। त्यामुळे पालिकेनं मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करत मंडळांना ऑनलाईन आणि थेट पालिकेत अर्ज करण्याची सुविधा गेल्या 2 ते 3 वर्षांपासून उपलब्ध करून दिली। यंदाही ही सुविधा कायम आहे। आतापर्यंत ठाणे महापालिकेकडे 192 मंडळांनी नवरात्रोत्सव मंडपासाठी अर्ज दाखल केलेत, त्यापैकी 24 मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे। ठाणे शहरात जड अवजड वाहनं सकाळी 7 ते 10 या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊनही वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जाते। त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय। यामध्ये सर्व्हिस रोडचे सुद्धा विलिनीकरणाचं काम सुरू आहे। घोडबंदर रोड सर्व्हिस रोड विलिनीकरण काम तात्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी आणि सेवा रस्ता विलिनीकरणाकडे लक्ष केंद्रित केलं। या पत्रामध्ये ठाणे शहराचं घोडबंदर पट्ट्यात झपाट्यानं होत असलेल्या शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। येथे राहणारे नागरिक नोकरीनिमित्त आपली खासगी वाहनं घेऊन घराबाहेर पडत असतात, याकडे लक्ष वेधलं। अवजड वाहनं सकाळी 7 ते 10 या वेळेत बंद राहण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहनं सोडली जात आहेत। मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात। त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर पट्ट्यातील नागरिक तसंच खासगी संस्था रस्त्यावर उतरतात। सद्यस्थितीत या सेवा रस्ता विलीन करण्याचं काम MMRDAनं हाती घेतले। या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मणेरा यांनीही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक घेण्याच्या आश्वासनाचं काय झाला
असाही प्रश्न राजन विचारे यांनी उपस्थित केलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन नगरपंचायत नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना नमो उद्यान नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील एकूण 394 नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. नव्यानं विकसित झालेल्या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक विभागातून 3 नगरपरिषद नगरपंचायतींना बक्षिस देखील देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलाय. नमो उद्यानांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर करण्यात येतील. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी, द्वितीयसाठी 3 तर तृतीय क्रमांकासाठी 1 कोटी रुपये अशी बक्षिसांची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींना देण्यात येणार आहे. स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्यानं शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीनं मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला होता. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हेगाराला शोधावं. मात्र या घटनेचा आधार घेऊन सत्ताधाऱ्यांवर खापर फोडणं, टीका करणं हा निषेधार्ह प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जी व्यक्ती राजकारणात नव्हती त्यांना राजकारणात ओढणं ही खेदजनक बाब आहे. उलट या प्रकरणातून खोडसाळपणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशयही निर्माण होत असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं. हे बघा, ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी, त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती, सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं, त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भंडाफोड सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे. 17 ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट करून दाखवले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या SOP नियमांचं पालन होत नाही
आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या घोटाळ्याचा संशय आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रांनुसार टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्स मध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्यानं त्यांची पडताळणी करणं अशक्य ठरले. उदाहरणार्थ सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता 6 अपार्टमेंट लोकमान्य नगर फ्लॅट नंबर 503 असा दाखवण्यात आलाय. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद यांचा परिवार राहतो. त्याचप्रमाणे कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचं निष्पन्न झालं असून कासरवडली येथे 8 जणांचा पत्ता एकच तर मुंब्रा कौसा येथे 7 जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचं समोर आले. या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होत आहे की मोठ्या प्रमाणावर बनावट कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तयार करण्यात आले आहेत. पोलीस पडताळणी ही संबंधित व्यक्तींचा खरा पत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते. मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांची खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेले असावेत असा गंभीर संशय आहे. या प्रकरणाची थेट जबाबदारी ठाणे पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाचे डीसीपी पंकज शिरसाट यांच्यावर निश्चित असल्याचं अजय जया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांनी तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना निलंबित करण्याची तसंच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजय जया यांनी नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक विभागानं टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व एसओपी नियमांचं पालन करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळाच उघडकीस आल्याचं जया यांनी स्पष्ट केले.